पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयानं सर्वसामान्य गृहिणींनाही फटका बसलाय। आपल्या नवऱ्यापासून लपवून पै पै जमा केलेल्या आणि घरासाठी कधी लागले तर पैसे असावेत म्हणून विचार केलेल्या या महिलांना आता या पैशांचं काय करायचं हा प्रश्न पडलाय। कुठे सँडविचच्या भांड्यात, कधी साडीमध्ये, तर कधी अगदी सँडविच टोस्टर किंवा डब्यामध्ये सुद्धा लपवून ठेवलेली ही रक्कम बाहेर काढावी लागली आहे। किराणा मालामधून बचत करून तर कुठे सामान खरेदीतून हातचे राखलेले हे पैसे, ही रक्कमही 20-25 हजारांच्या घरात आहे। त्यामुळे आता आपल्या नवऱ्यांना काय सांगायचं असा प्रश्न या महिलांना पडलाय। अनेकांनी तर भिशीमधूनही रक्कम मिळाल्याचं आपल्या नवऱ्यांना म्हटलंय, पण अचानक आपल्या बायकांनी एवढी रक्कम आणून दिल्याचा चेहऱ्यावरचा आनंद नवरे मात्र काही लपवू शकले नाही। आता ही सर्व रक्कम 500 आणि 1000च्या नोटांची असल्यानं ती बँकेत जमा करण्याची दगदग मात्र नवऱ्यांना करावी लागेल। एवढं माहित नव्हतं की 50-60 हजारीच्या जवळ आहे। काल अचानक ते मला गार्डन मधून आले फिरून आणि मला म्हणाले की 500च्या आणि 1000च्या नोटा बंद झाल्या। अचानक माझ्या तोंडून जोराने निघालं, अरे बापरे, माझ्याकडे तर 50-60 हजार रुपये आहे, आता काय करायचं? तर ते म्हणाले चल आपण न्यूज बघू। न्यूज मध्ये बघितलं की आपलं जर खातं आहे बँकेमध्ये तर त्यात तुम्ही ते पूर्ण डिपॉझिट करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही ते काढू शकता। मी महालक्ष्मीचे आलेले, कुठे मुलींनी दिलेले आणि यांनी भाजीला वगैरे दिले, ते पैसे जमवून मी 8,500 आणि बिची आली माझी। 2 वेळा माझे 2400 म्हणून 5,000 बिची आली माझी। तसे मी पैसे दिवाणमध्ये माझ्या साडीमध्ये गुंडाळून ठेवून दिले होते। तर काल यांचं रात्री माझ्या मुलांनीच फोन केला की आई तू बघ म्हणे टीव्हीवर काय आलं। मी म्हणे तुझ्याजवळ पैसे असेलच, कारण की त्याला माहिती आहे आईजवळ पैसे असते 1000 रुपयाच्या नोटा वगैरे। तर म्हटलं हो, बाबाला नाही माहित हे पैसे। तर ते म्हणाले की अरे मग मी बाबा माहित नाही कसं करायचं, मला रात्रभर झोप आली नाही। शेतकऱ्यांसाठी या गोष्टीचा खूप फायदा होईल, गोरगरिबांना होईल, सगळे म्हणजे एकसारख्या दर्जामध्ये राहतील। अति श्रीमंत आहेत त्या लोकांनी जो पैसा साठवून ठेवलाय काळा, तो बराचसा बाहेर येईल आणि त्यांनाही शॉक बसेल की बा आपण एवढा पैसा ठेवला कुठे वापरायचा। त्याच्यामुळे तो पैसा अलगद रीतीने बाहेर येईल। 11:30 वाजता फोन केला तरी आणि तो म्हणे आई तुझी जी सेविंग आहे, बचत आहे, कारण त्याला माहिती की बाबांना माहित नसताना आई पैसे साठवते त्यांच्या अपरोक्ष म्हणून, तर ती बाहेर काढ, कारण 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद झालेल्या आहेत। मग एकदम ऍक्च्युअली मी बघितलं, मी सँडविच करायच्या ज्या माझ्या घरी सँडविच करायचं यंत्र आहे त्याच्यामध्ये ते खराब झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी पैसे साठवून ठेवते। मग मी पहिले उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये 27,500 होते। तर आम्ही सगळ्यांनी मिळून एक ठरवलं की सगळ्यांना भिसी लागली। आता हा प्रश्न आहे की नवऱ्यांना सांगितलं, नवरे ऑब्विसली म्हणणार आहेत की असं कसा महिना आला की तुम्हाला सगळ्यांनाच कशी भिसी लागली। तर आता नाईलाज आहे, पण तर असं बोलावं लागलं आणि माझे 27,500 रुपये मी बाहेर काढले।